मी खरंच बदललीये. तुमच्या ओंकारच्या प्रेमाने मला चेंज केलं सई. तुला का नाही दिसत? सगळ्यांना दिसतंय सई. प्लीज प्लीज असं नको वागूच माझ्याशी प्लीज. अंजली अगं काय करतेस तू हे? सई मी भीक मागते तुझ्या समोर. पदर पसरते माझा. प्लीज प्लीज मला जगू दे. ओंकार माझ्याशिवाय नाही जगू शकणार का? अंजली काय करतेस तू हे? हिच्यासमोर हात जोडायची काही गरज नाही तुला. ओमी प्लीज माझं ऐकून घे जरा. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये आता. ओमी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? आम्ही टेरेसवर जाऊन आलोय. टेरेसवर कोणी नाहीये, कोणी मित्र वगैरे नाहीये. ओमी बाळा असा आत्ताताईपणा करू नकोस. शांत हो. मी आता ताईपणा करतोय बाबा? तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हणताय मी शांतपणे बोलू? उलट तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं काय वाटत नाहीये ह्याचं मला जास्त आश्चर्य वाटतंय. आजपर्यंत ना मी खूप शांतपणे बोलत आलोय बाबा, पण बहिणीची मनमानी ना थांबलेली नाहीये. ती अजून पण अंजलीला त्रास देतीये आणि आज तर चक्क जीवावर उठले तिच्या. खोटं आहे हे सगळं ओमी. खोटं मी नाही, तू बोलतेस वहिनी. ब्रो सांग ना, जेव्हा तुला कळलं होतं की आत्या तुझ्या जीवावर उठलीये तेव्हा तू काय केलं होतंस? आत्याला घराबाहेर काढलं होतंस ना? मग आत्ता काय करायचं सांग तू. मला घराच्या बाहेर काढायला मदत केली होतीस ना सई? ओमी पण मी ते नकोच करायला हवं होतं ना. तेव्हा चुकलोच होतो ना मी. नंतर मला रिअलाइज झालंच होतं की आईने काहीच केलं नाहीये म्हणून. आणि आता सेम चूक तू करतोयस. हे बघ माझा गैरसमज झाला होता आणि तुझं पण तोच होतोय ना आता. प्लीज प्लीज शांत राहा प्लीज. तुला असं वाटतंय? पण आज सकाळी मी बघितलंय बहिणीने अंजलीचा हात पिरगडला होता. ओमी हे बघ, तुला माहित नाही आधी अंजलीने काय केलं होतं. हात पिरगडला होतास की नाही? मी फक्त तिच्या क्रियाला प्रतिक्रिया दिली होती, बाकी काही केलं नाहीये मी. मम्मा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, बहिणीने अंजलीचा हात पिरगडला होता आणि तिला धमकी सुद्धा दिली होती. की मी तुझी मोठी जाऊ आहे, माझ्या धाकात राहायचं म्हणून. आता मम्माची शपथ तर मी खोटी नाही घेऊ शकत ना. ठीक आहे,